नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज राज्यसेवा मुख्य परीक्षा तर GS1 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 1 जो काही आहे तो बघूयात। सुरुवातीचे 10 प्रश्न या व्हिडिओमध्ये असेल आणि दुसरा पार्ट लवकरच येईल, ठीक आहे। तर पहिला प्रश्न आहे, राम जोशी, परशुराम, सगनभाऊ, होनाजी बाळा आणि त्याच्या समोर जोड्या लावा असा प्रश्न होता। तो यासाठी या प्रकारे मांडलेला आहे आणि ऑप्शन तुम्हाला साइडला दिसतात। तर लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं, दुसरं पर्यायामध्ये आहे झाली तरुणपणाची धूळ, पती नाही सेजवर, सुंदरा रडे मूळमूळ। तिसरा आहे निर्मळ मुखडा चंद्राकार, सरळ नाकाची शोभेची तार आणि चौथा आहे लेकराला माय विसरली, कसा ईश्वरा तारे। ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। राम जोशी यांनी झाली तरुणपणाची धूळ, पती नाही सेजवर, सुंदरा रडे मूळमूळ ही प्रसिद्ध लावणी राम जोशी यांची आहे आणि यात त्यांनी वीर आणि नायिकेच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। परशुराम, निर्मळ मुखडा चंद्रकार, सरळ नाकेची शोभेची तार ही लावणी परशुराम यांची असून नायिकेचे सौंदर्याचे वर्णन त्यांनी यामध्ये केलेले आहे। सगनभाऊ, लेकराला माय विसरली, कसा ईश्वरा तारी ही लावणी सगनभाऊची आहे आणि यात समाजातील विदारक चित्र किंवा आध्यात्मिक विचार मांडलेले आहेत। होनाजी बाळा, लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं ही प्रसिद्ध लावणी होनाजी बाळा यांची आहे आणि यामध्ये तिने नायिकेच्या नखऱ्यांचे वर्णन केलेले आहेत। पुढचा प्रश्न, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जंगलात प्रवेश करून अजिंठा लेणी प्रकाशात आणली किंवा प्रसिद्ध केली? पर्याय आहेत तर चार्ल्स मेटकाफ, लॉर्ड ॲकलन, लॉर्ड कर्झन, सर जेम्स अलेक्झांडर। तर योग्य उत्तर आहे तर चार्ल्स मेटकाफ। अजिंठा लेणी प्रकाशात आणण्याचे श्रेय तर लॉर्ड मेटकाफला जातं, कारण की 1819 मध्ये मद्रास प्रेसिडेन्सीतील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हे शिकारीसाठी या भागात आले असताना त्यांना अजिंठा लेण्याची माहिती झाली। त्यांनीच या लेण्या जगासमोर आणल्या। त्यावेळी सर चार्ल्स मेटकाफ हे गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टिंग यांचे राजकीय सल्लागार होते आणि त्यांनी या शोधाला प्रोत्साहन दिले, त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांचेही योगदान महत्त्वाचे आहे। अनेक ठिकाणी जॉन स्मिथ यांच्या नावाचा उल्लेख आढळतो, पण पर्यायामध्ये ते नाव नसल्यामुळे या शोधाला प्रशासकीय पाठबळ सर चार्ल्स मेटकाफ यांनी पुरवल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे। मराठ्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाला विरोध करणारे टिळकपंथी लोक स्वतःचा उल्लेख काय म्हणून करत? राष्ट्रीय मराठा, आम्ही ब्राह्मणेतर, आम्ही क्षत्रिय, मराठा क्षत्रिय। तर योग्य उत्तर आहे मराठा क्षत्रिय म्हणून। मराठ्याच्या स्वतंत्र मतदारसंघाला विरोध टिळकांनी मराठा क्षत्रिय म्हणून केला होता। या काळात विशेषतः म्हणजे 1920च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणातील जातीय अस्मितेची आणि प्रतिनिधित्वाचे प्रश्न महत्त्वाचे होते। ब्राह्मणेतर चळवळ जोर धरत होती आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी करत होती। टिळक आणि त्यांचे अनुयायी हे राष्ट्रीय विचाराचे पुरस्कर्ते होते आणि त्यांना जातीय आधारावर मतदारसंघ निर्माण करण्यास विरोध होता। त्यांचे म्हणणे होते की राष्ट्रीय एकेला बाधा येईल। स्वतःला मराठा क्षत्रिय म्हणून संबोधून ते मराठा समाजाचा एक भाग असल्याचे दर्शवत होते, परंतु त्याचबरोबर जातीय भेदभावाला त्यांचा विरोध होता आणि ते राष्ट्रीय दृष्टिकोन जपत होते। पुढचा, खालील दर्शवलेल्या सिद्धांतापैकी कोणता सिद्धांत प्रार्थना समाजाचा नव्हता? एकेश्वर निष्ठा, धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही, राष्ट्रीय पुनरुत्थान, मूर्तीपूजा करावी। यापैकी पर्याय क्रमांक जे काही 2 आहे ते योग्य आहे, सी आणि डी हे नव्हता। ठीक आहे, प्रार्थना समाजाचा मुख्य सिद्धांत एकेश्वराची निष्ठा, एकच देवावर श्रद्धा ठेवणे आणि धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाहीत हे होते। प्रार्थना समाजाने मूर्तीपूजेला विरोध केला, त्यामुळे पर्याय क्रमांक डी मूर्तीपूजा करावी हा सिद्धांत प्रार्थना समाजाचा नव्हता। त्यानुसार पर्याय क्रमांक योग्य कुठला आहे? सी आणि डी। प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये मुंबई येथे झाली आणि ती कोणी केली तर न्यायमूर्ती रानडे, आत्माराम पांडुरंग आणि इतर समाजसुधारकांनी केली होती आणि समाजाचा उद्देश धार्मिक आणि सामाजिक सुधारणा करणे हा होता। पुढचा प्रश्न, 1870च्या
1877च्या दिल्ली दरबारात सार्वजनिक काकांच्या नेतृत्वाखाली पुणे सार्वजनिक सभेच्या शिष्टमंडळाने महाराणी व्हिक्टोरियाला जे मानपत्र दिले त्यास कोणती संज्ञा मिळाली? पर्याय त्यापैकी दुसरा पर्याय जे काही इंडियन राईट ही संज्ञा मिळालेली होती। या मानपत्राद्वारे भारतीयांच्या काही मूलभूत हक्काची मागणी करण्यात आली होती। पुणे सार्वजनिक सभा ही त्यावेळची एक महत्त्वपूर्ण राजकीय आणि सामाजिक संस्था होती आणि तिने भारतीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले। कोणत्या मुस्लिम समाज सुधारकाने मुस्लिमांना सांगितले की आधुनिक शिक्षण व विज्ञानाचा अभ्यास करून समाज प्रगती करू शकतो? तर योग्य उत्तर आहे सर सय्यद अहमद खान। मुस्लिम समाजाचे आधुनिक शिक्षण व विज्ञानाचा अभ्यास करून प्रगती करावी असे सर सय्यद अहमद खान यांचे मत होते। सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजाला पाश्चात्य शिक्षण पद्धती स्वीकारण्याचे आणि विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याचे महत्त्व पटवून दिले होते। त्यांनी 1875 मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली। त्याचा उद्देश मुस्लिम तरुणांना आधुनिक शिक्षण देणे हा होता। त्यांचा असा विश्वास होता की आधुनिक शिक्षणाशिवाय मुस्लिम समाज प्रगती करू शकत नाही। मिर्झा गुलाम अहमद हे अहमदिया चळवळीचे संस्थापक होते। त्यांनी धार्मिक आणि सामाजिक सुधारणांवर भर दिला। खान अब्दुल गफ्फार खान हे फ्रंटियर गांधी म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यांनी पख्तून लोकांच्या हक्कासाठी आणि सामाजिक सुधारणासाठी कार्य केलेले होते। शेख अब्दुल्ला हे काश्मीरमधील एक प्रमुख राजकीय नेते होते आणि त्यांनी काश्मीरी लोकांच्या हक्कासाठी संघर्ष केला। त्यांचा मुख्य भर राजकीय आणि सामाजिक प्रश्नावर होता। खालील कोणते नेते काँग्रेस समाजवादी पक्षाचे होते? तर या जयप्रकाश नारायण, एस.एम. जोशी आणि राम मनोहर लोहिया हे नेते समाजवादी पक्षाचे नेते होते। काँग्रेसमधील तरुण आणि समाजवादी विचारांच्या नेत्यांनी 1934 मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली। या पक्षाचा उद्देश काँग्रेसच्या धोरणांना अधिक समाजवादी वळण देणे आणि कामगार शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे हा होता। जयप्रकाश नारायण, एस.एम. जोशी आणि राम मनोहर लोहिया हे या पक्षाचे प्रमुख होते। पुढील विधानाचा विचार करा। विधान 1 हे दार उघड भैया हे भारूड एकनाथांनी लिहिले। विधान 2 आहे यात नाथाची लक्ष्मी देवीला आवाहन केलेले आहे। तर कुठलं विधान बरोबर आहे हे आपल्याला निवडायचं आहे। तर दार उघड हे भारूड एकनाथाने लिहिलेले आहे, हे विधान बरोबर आहे। संत एकनाथ हे भारूडासाठी प्रसिद्ध आहेत आणि दार उघड हे त्यांचेच लोकप्रिय भारूड आहे। परंतु दुसरं विधान जे काय आहे, यात नाथांनी लक्ष्मी देवाला आवाहन केलेले आहे, हे विधान चूक आहे। कारण या भारूडात संत एकनाथाने मानवी जीवनातील अज्ञान आणि अहंकार यावर प्रहार करतात आणि आत्मज्ञान तसेच भक्तीचे दार उघडण्याची विनंती करतात। यात कोणत्याही विशिष्ट देवी किंवा देवतेला, विशेषतः लक्ष्मी देवीला आवाहन केलेले नाही। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रचारासाठी जागरूक हे वृत्तपत्र सुरू केले? तर दिनकरराव जवळकर यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे। दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आणि पत्रकार होते। त्यांनी आपल्या लेखणीतून अनेक वृत्तपत्रातून ब्राह्मणेतर समाजाच्या हक्कासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आवाज उठवला। जागरूक हे त्यांचेच प्रभावी माध्यम होते। पुढचं, लॉर्ड लिटनच्या खालीलपैकी कोणत्या अलोकप्रिय कृतीमुळे भारतीय राष्ट्रवादाच्या वाढीला वेग आला? पहिलं आहे ICS परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा 21 वरून 19 वर्ष करण्यात आली। दुसरा आहे इल्बर्ट बिल आणि तिसरा आहे देशी वृत्तपत्र कायदा आणि भारतीय शस्त्र कायदा। तर योग्य उत्तर आहे बी आणि सी हे विधान खरं आहे। अल्बर्ट बिल लॉर्ड लिटनच्या संबंधित नाहीये। बघा, ICS परीक्षेसाठी कमाल मर्यादा 21 वर्षावरून 19 वर्ष करण्यात आली। त्यामुळे भारतीय तरुणांना इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत बसणे अधिक कठीण झाले, कारण बहुतांशी भारतीय तरुण 19 वर्षापर्यंत इंग्लंडमध्ये जाऊन परीक्षा देण्यास सक्षम नसायचे। या कृतीमुळे भारतीयामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला होता
आणि देशी वृत्तपत्र कायदा आणि भारतीय शस्त्र कायदा म्हणजे देशी वृत्तपत्र कायदा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1878 यामुळे काय झालं, भारतीय वृत्तपत्रावर कठोर निर्बंध लादण्यात आली आणि सरकारला वृत्तपत्र विरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार मिळालेले होते. या कायद्याने भारतीयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलेली होती आणि भारतीय शस्त्र कायदा म्हणजे 1878चाच आहे. यानुसार भारतीयांना शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आणि ज्यामुळे भारतीयांनी स्वतःला असुरक्षित आणि दुय्यम नागरिक मानले. अल्बर्ट बिल जे काही आहे याला राष्ट्रीयवादाला वेग आला असं म्हणता येईल, परंतु हे लॉर्ड लिटनच्या काळातील नाहीये. अल्बर्ट बिल हे लॉर्ड रिपनच्या काळात मांडले गेले होते आणि यामध्ये काय होतं, लॉर्ड लिटनच्या काळात हे काही मांडलेलं नाहीये. कोणाच्या काळात मांडलेले? लॉर्ड रिपनच्या. ओके. अल्बर्ट बिल या विधेयकामध्ये भारतीय न्यायाधीशांना युरोपीय आरोपीच्या खटल्याची सुनावणी करण्याचा अधिकार देण्याची तरतूद होती आणि युरोपीय लोकांनी याला तीव्र विरोध केला आणि अखेरीस या विधेयकात बदल करण्यात आले. जरी अल्बर्ट बिल लॉर्ड रिपनच्या काळात आले असले तरी युरोपियन लोकांच्या वंशभेदावर आधारित प्रतिक्रियेमुळे भारतीयामध्ये राष्ट्रवादाची भावना अधिक दृढ झालेली होती. धन्यवाद. पुढचा पार्ट 2 लवकरच अपलोड करण्यात येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.